हाय हॅलो नमस्ते. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. रोजमेरी हेअर ग्रोथ टोनर याची मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे. रोजमेरी हेअर ग्रोथ टोनर घरी कसा बनवतात, अर्थात खूप जण हा घरी बनवतात, त्याचबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. ड्राय लीव्ज घ्या किंवा फ्रेश लीव्ज घ्या, पाण्यामध्ये उकळा 10 ते 20 मिनिट, ते पाणी गाळून घ्या, स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि तुमच्या केसांच्या मुलांना दररोज ॲप्लाय केलं तरी चालणार आहे. त्यानंतर कोणत्याही हेअर वॉशची गरज नाही आहे. आता ह्या रोजमेरीमधलं कार्नोसिक ॲसिड आणि रोजमॅरिनिक ॲसिड हे दोन महत्त्वाचे घटक आहेत जे तुमच्या स्कॅल्पची हेल्थ सुधारण्यासाठी मदत करतात. जर आपण ह्या रोजमेरी लीव्हसोबत क्लोव्ह म्हणजे लवंग आणि जिंजर म्हणजे आलं हे दोन घटक ॲड केले आणि 3चा कॉम्बो असलेला हेअर ग्रोथ टोनर बनवला तर तो तुमच्या केसांच्या मुळांना खूप जास्त इफेक्टिव्ह होणार आहे. ते का मी सांगते. जर तुमच्या केसांमध्ये डॅन्ड्रफ असेल तर तो रिमूव्ह करण्यासाठी हे आलं आणि लवंगमधले घटक हेल्प करतात. तसंच आलं आणि लवंग यातले जे घटक आहेत ते तुमच्या केसांचं म्हणजे स्कॅल्पचं टेम्परेचर वाढवतात आणि स्कॅल्पचे पोर्स ओपन करतात, ज्याच्यामुळे रोजमेरीमधले घटक इझिली ॲब्सॉर्ब होतात. त्यामुळे असा 3चा जर कॉम्बो तुम्ही तयार केला आणि तो तुमच्या स्कॅल्पवरती आठवड्यातून 2 ते 3 वेळा स्प्रे केला, त्याच्यामुळे तुमची हेअर ग्रोथ इझिली होणार आहे. अर्थात ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे त्यांनी प्लेन रोजमेरीचा हेअर ग्रोथ टोनर वापरायचा आहे आणि ज्यांची स्किन सूट होऊ शकते ह्या 3ही घटकांना त्यांनी हा टोनर वापरायचा आहे. आठवड्यातून 3 वेळा वापरा, त्यानंतर हेअर वॉश करायची गरज नाही आहे. हा एकदा बनवलेला टोनर 2 ते 3 दिवस टिकतो. त्याच्यामध्ये जर तुम्ही व्हिटॅमिन ई कॅप्सूल टाकले आणि फ्रीजमध्ये ठेवला तर 2 आठवडे टिकू शकतो. तर एकदा असा टोनर तुम्ही वापरून बघा आणि तुमचे रिझल्ट मला कळवा. मार्केटमधला रोजमेरीचा कोणता बेस्ट टोनर आहे तो जर तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट करा ब्रँड, तर मी तुम्हाला मार्केटमधला रोजमेरीचा हेअर ग्रोथ टोनर सजेस्ट करेन.